नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, प्रश्न स्किप करू नका यातले. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 25 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 25 जुलै रोजी जागतिक IVF दिन साजरा केला जातो, तर तो कोणत्या उद्देशाने किंवा कुठला स्मरणार्थ, असा प्रश्न. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पहिला टेस्ट ट्यूब बाळाच्या जन्माच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, जागतिक IVF दिन म्हणून. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 25 जुलैला जागतिक IVF दिन असतो आणि पहिला टेस्ट ट्यूब बाळाच्या जन्मानिमित्त हा दिवस पाळतात. IVF हे वंध्यत्व उपचारासाठी खूप महत्वाचं तंत्रज्ञान आहे. या व्यतिरिक्त 25 जुलैला जागतिक बुडणे प्रतिबंध दिन देखील असतो. या दिवसाचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे बुडण्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट करणं आणि सुरक्षिततेसाठी जागरूकता वाढवणं आणि लाईफ जॅकेट वापर व पोहण्याच्या कौशल्यावरती भर देणं, असा साधारण एक याचं महत्त्व आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न दुसरा. भव्य रसायन योजनेसाठी केंद्र सरकारने किती एकूण निधी मंजूर केलेला आहे? भव्य रसायन योजना, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3030 कोटी रुपये इतकं. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेस 24 जुलै 2026ला मंजुरी दिली आहे आणि ही जी योजना आहे ही खास भारतातील रासायनिक उद्योगांसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे आणि या योजनेचा कालावधी आर्थिक वर्ष 2026-27 पासून 2030-31 पर्यंत असणार आहे आणि एकूण 3030 कोटींचा निधीची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे आणि 3000 कोटी हे पायाभूत सुविधांसाठी आणि 30 कोटी प्रशासकीय कामांसाठी यामध्ये राखीव ठेवण्यात येणार आहेत. आणि या योजनेतून 3 मोठी रासायनिक उद्याने पार्क्स उभारली जाणार आहेत आणि प्रत्येक उद्यानासाठी केंद्र सरकारकडून 1000 कोटींपर्यंत आर्थिक मदत मिळाली आहे आणि ही रासायनिक उद्यानं प्लग अँड प्ले मॉडेलवरती वापरा तयार करा या तत्वावरती उभारले जातील. म्हणजेच उद्योग सुरू करायला सुरुवातीपासून तयारीच केलेली असेल. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा, प्रश्न तिसरा. भारत आणि इस्रायल मुक्त व्यापार करार म्हणजे FTA वाटाघाटीची दुसरी फेरी कुठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. FTA म्हणजे मुक्त व्यापार करार होय आणि दुसरी फेरी याची 20 ते 23 जुलै 2026 या 4 दिवसांमध्ये नवी दिल्लीमध्ये झालेली आहे आणि चर्चांमध्ये वस्तू आणि सेवांच्या व्यापारावरती रूल ऑफ ओरिजिन SPS आणि TBT आणि बौद्धिक संपदा हक्क, सीमा शुल्क प्रक्रिया, व्यापार सुलभीकरण यावरती चर्चा झाली. याचे फुल फॉर्म पाहून घ्या तुम्ही, मी इन ब्रॅकेट दिलेले आहेत. आणि आर्थिक सहकार्य मजबूत करण्यावरही विशेष भर दिला गेला आणि टर्म्स ऑफ रिफॉर्म्स म्हणजे TOR वरती भारत आणि इस्रायल यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि हेच संरचित चौकट म्हणून वापरला जात आहे सध्या. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा, प्रश्न चौथा. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रश्नपत्रिका गळती विरोधात नवीन विधेयकाला कधी मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 जुलै 2026 या दिवशी. महत्वाचे पॉइंट्स पहा. हे विधेयक पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये संसदेत मांडणार आहेत आणि मुख्य उद्देश म्हणजे सरकारी परीक्षा, विशेषतः नीट सारख्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका गळती रोखणं हा आहे आणि सध्या सार्वजनिक परीक्षा गैरप्रतिबंध
गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम 2024 लागू आहे, जो फेब्रुवारीमध्ये लोकसभेत सादर झाला आणि जूनमध्ये लागू झालेला आहे. आणि या कायद्यानुसार दोन्ही दोषींना 1 कोटीपर्यंत दंड आणि कारावासाची शिक्षा होते आहे. आणि गळतीच्या घटनांवरती कारवाईसाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन केली गेलेली आहेत. आणि काही प्रकरणांमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली आणि दोषींना अटकही झाली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे. आणि नवीन विधेयकामध्ये अजूनही कठोर तरतुदी आणण्याचं सुचवलेलं आहे किंवा काही सुधारणा केल्या जाऊ शकतात. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5. 16व्या ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचा मुख्य विषय काय होता? तर 16वी ब्रिक्स आरोग्य मंत्री बैठक नुकतीच झाली. त्यातील थीम कोणती होती असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लवचिकता, नवकल्पना, सहकार्य आणि शाश्वतता निर्माण करणे ही त्याची थीम होती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताच्या अध्यक्षपदाखाली ही बैठक झालेली आहे आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी अध्यक्षस्थान सांभाळलं यावेळेस. आणि अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव जाधव यांनी देखील या बैठकीमध्ये सहभाग घेतला होता. बैठक बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी या मुख्य विषयावरती होती. दुसरा पॉइंट लक्षात ठेवा. आणि 11 ब्रिक्स सदस्य देश, 20 अधिकृत भागीदार देश यावेळी उपस्थित होते यामध्ये. आणि सर्वांनी मिळून 16व्या ब्रिक्स आरोग्य मंत्री स्तरीय घोषणापत्राला मंजुरी दिली. आणि या घोषणापत्राचा उद्देश सर्वांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी हा आहे. आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्य वाढवण्यावरती देखील जोर होता यामध्ये. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कायद्यात दुरुस्ती करण्याची सूचना केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 यामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सर्वोच्च न्यायालयाने 23 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 मध्ये बदल करण्याची सूचना केलेली आहे. आणि हे प्रकरण जमीन भरपाईच्या वादावरती आधारित आहे. 3 न्यायाधीशांच्या खंडपीठ या प्रकारची सुनावणी करत होते आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली ही सुनावणी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 हा केंद्रीय कायदा आहे आणि जो महामार्गाच्या अधिग्रहण आणि देखभालीसाठी वापरला जातोय. आणि प्रस्तावित बदलामुळे जमीन मालकांना अधिक न्याय आणि पारदर्शक भरपाई प्रक्रिया मिळेल अशी अपेक्षा आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7. भारताचे पहिले स्वदेशी एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन कोणत्या संस्थेच्या गॅस टर्बाईन संशोधन प्रतिष्ठान म्हणजे GTRE ने विकसित केलेला आहे? लक्षात ठेवा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO ने विकसित केला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हे इंजिन DRDOच्या गॅस टर्बाईन संशोधन प्रतिष्ठान म्हणजे GTRE ने विकसित केलेलं आहे. आझाद इंजिनिअरिंग हे इंजिन GTRE कडे सुपूर्द केलं आणि कंपनीचे CEO राकेश चोपदार हे आहेत. आणि हे इंजिन डॉक्टर K राजलक्ष्मी मेनन यांच्या हाती सुपूर्द करण्यात आलं आणि त्या वैमानिक प्रणालीच्या महासंचालक आहेत. जगभरामध्ये जेट इंजिन तंत्रज्ञान हे खूपच गुंतागुंतीचं समजतात आणि हे यश म्हणजे अचूक अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना मानला जात आहे. या विकासामुळे भारताची स्वदेशी संरक्षण क्षमता आणखीन मजबूत झालेली आहे. आणि DRDOची ही भारताची मुख्य संरक्षण संशोधन संस्था आहे आणि GTREच्या अंतर्गत एक प्रयोगशाळा देखील आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8. IIT मद्रासने 1 kWh विद्युत रिचार्जेबल झिंक एअर बॅटरी प्रोटोटाईप विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे? IIT मद्रासने. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिंदुस्तान झिंक लिमिटेड सोबत.
हा करार झालेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या बॅटऱ्या मेटल एअर बॅटरी प्रकारात मोडतात आणि झिंक एअर बॅटरीमध्ये ॲनोड म्हणून झिंक वापरतात आणि म्हणून कॅथोड अभिक्रियेसाठी हवेतील ऑक्सिजन घेतात, हे लक्षात ठेवा. आणि या बॅटऱ्या लिथियम आयन बॅटरीला चांगला पर्याय मानला जात आहे आणि या बॅटरीसाठी नॅनो फ्लुइड इलेक्ट्रोलाइटमध्ये सिलिका आणि झिंक ऑक्साईड नॅनो कण वापरले आहेत. आणि IIT मद्रासमध्ये डॉक्टर अरविंद कुमार चंदिरन यांच्या टीमने रिचार्ज करता येणाऱ्या झिंक एअर बॅटरीवरती काम सुरू केलं आहे. आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेडने भारतातलं सगळ्यात मोठं झिंक उत्पादक आहेत हे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9. 15 जुलै 2026 पर्यंत जम्मू जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत किती टक्के ग्रामीण घरांना नळाद्वारे पाणी जोडणी मिळाली आहे, असा प्रश्न. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, 66.71% इतके. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जम्मू जिल्ह्यामध्ये 15 जुलै 2026 पर्यंत 66.71% ग्रामीण घरांना नळाने पाणी मिळायला लागलंय आणि सुरुवातीला ऑगस्ट 2029 मध्ये हे प्रमाण 25.79% घरांकडे नळ जोडणी होती, इतकेच होते. आणि 15 जुलै 2026 पर्यंत 1.26 लाखांपेक्षा जास्त ग्रामीण घरांनी नळ जोडणी मिळालेली आहे आणि या योजनेसाठी 0.77 लाखांपेक्षा जास्त नवीन जोडण्या दिल्या गेल्या आहेत. आणि हे आकडे लोकसभेमध्ये केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी सांगितले. आणि पिण्याचं पाणी हा राज्यांचा विषय आहे आणि त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार करतात. आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत जम्मू काश्मीरमध्ये 3 सिंचन प्रकल्प देखील पूर्ण करण्यात आलेले आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10. HCL टेकचे पहिले AI डेटा सेंटर कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, ओडिशामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. HCL टेक ने 24 जुलै 2026 रोजी ओडिशामध्ये पहिलं AI डेटा सेंटर सुरू करण्याची घोषणा केलेली आहे आणि या प्रकल्पासाठी तब्बल 14,257 कोटी गुंतवले जात आहेत. आणि हे AI डेटा सेंटर ओडिशाच्या सॉव्हर्जियन AI पार्कमध्ये उभारणार आहेत. आणि HCL टेक, सर्वम आणि ओडिशा सरकार हे प्रकल्पाचे मुख्य भागीदार असणार आहेत. आणि 24 जुलै 2026 रोजी यासाठी सामंजस्य करार झालाय. आणि AI डेटा सेंटरमध्ये AI मॉडेल ट्रेनिंग आणि इन्फरन्स दोन्हींसाठी सुविधा असतील. ठिकाणी याआधी HCL टेकने डेटा सेंटर व्यवसायासाठी 3,500 कोटींची गुंतवणूक जाहीर केली होती आणि कंपनीचं मुख्यालय जे आहे ते नोएडा, उत्तर प्रदेश येथे आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11. भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ कुठे करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ केलेला आहे. आणि भारत टॅक्सी सेवा सरकारी मॉडेलवरती चालते, सहकारी मॉडेलवरती चालते. आणि म्हणजेच इथे चालक मुख्य आहे आणि कुठलेही मध्यस्थी यामध्ये नाही आहेत. या सेवेचा उद्देश म्हणजे एकदम पारदर्शक आणि सर्वांना परवडणारी वाहतूक सेवा देण्याचा असा आहे. आणि भारत टॅक्सीचे ॲप वापरून कार, ऑटो रिक्षा आणि बाईक टॅक्सी या सेवा मिळू शकतात. ठीक आहे. आणि प्रवासी आणि चालक एकमेकांना थेट यामुळे जोडले जातात. कुठलाही दलाल किंवा एजंट यामध्ये नसतो. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारत आणि रोमानिया यांनी किती सामंजस्य करार नुकतेच केले आहेत रोमानिया सोबत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 3. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि रोमानिया यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये 3 सामंजस्य करार केले आहेत. हे करार
बुखारेस्ट रोमानिया येथे करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आणि रोमानियाचे राष्ट्रपती कुशोरडॅन यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला होता. दोन्ही देशांनी पुढील 3 वर्षांमध्ये द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष्य यामध्ये ठेवलं आहे आणि भारत EU मुक्त व्यापार करारामुळे नवीन आर्थिक संधी निर्माण होणार आहेत. या अंतर्गत आणि भारत आणि रोमानिया यांच्यातील मैत्री 7 दशकांहून अधिक काळापासून परस्पर विश्वास आणि आदरावरती आधारित आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 25 जुलै 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.